मासे पकडता काय आधी पण काय पडला घ्या तुमचा नंबर बरोबर सांगितलं तुमचा नंबर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त देव लागते रेणुकी चंद्रभागा तिसऱ्यांदा दुतडेवर होत आहे. गेले अनेक दिवस तुमची रेस्क्यू टीम 20 लोकांचे काम करते आहे. नेमका भाविकांचा प्रतिसाद कसा आहे, सहकार्य कसं आहे, नेमकं काय भाविकांची भूमिका आहे? नमस्कार, माझं नाव सूरज कांबळे. आम्ही आदिवासी रेस्क्यू टीम आहे. आमची टोटल 20 जण रेस्क्यू टीम मध्ये काम करतात. पण कसं आहे, आता हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झालं, एवढी नदी वाहते, एवढं पाणी लाखोने येते, कमी होतंय. लोकांची प्रतिक्रिया, लोकांना किती जरी सांगितलं की पाण्यामध्ये जाऊ नका, पाण्याचा प्रवाह भरपूर आहे, याच्यामध्ये पाय घसरेल, काहीतरी अनुसूचित घडेल, पाय घसरून पडचाल करचाल, जीवाची जरा काळजी घ्या, हे आम्ही सांगून त्यांना थांबवतो. पण ते ऐकायला तयार नाहीत. काय व्हायचं ती होऊ दे, आम्ही बघायला तयार आहे, मला पावता येते, आमच्या गावात याच्यापेक्षा मोठी नदी, असे काय 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 आम्हाला बोलून जातात, काय काय आरेरावीची भाषा करतात. आणि त्यांना जरी सांगितलं सर तसं नाही, तुमच्या गावचं वेगळं आहे, आमच्या गावातलं वेगळं आहे, इथं सध्या बघू शकता एवढं मोठं पाणी वाहतंय, ते पाण्याचा प्रवाह एवढा फास्ट वाहतो की आमची बोट सुद्धा काय काय टायमाला एका जागेवर थांबत नाही. एवढं सांगून सुद्धा ऐकायला तयार नसते ती. मग सरळ आम्ही त्यांना काय म्हणतो की जेव्हा समोर पोलीस चौकी आहे तिथं जाऊन परमिशन काढून आणा, आम्ही तुम्हाला चंद्रभागा सोडायला तयार आहे. आणि आम्हाला माहिती आहे पोलीस प्रशासन परवानगी देत नाही, आणि आमची ड्युटी असताना चंद्रभागेत आपण रेस्क्यू आहे, फक्त पाण्यामध्ये काय असेल ते आम्ही बघतो. पण सध्या इथं कोणी ड्युटीला असल्यामुळे इथूनच जर पॅक केलं तरी खाली कोणी येणार नाही. काय आव्हान करा तुमच्या? आम्ही भाविकांना एवढंच आवाहन करतो की आपण एवढ्या लांबून येतो, लांबूनच फक्त पुंडलिकाचं दर्शन करा, पुंडलिकाच्या आई वडिलांचं दर्शन करा आणि देवाचे दर्शन करून आपली वारी सुखरूप घालवा, जेणेकरून स्वतःला बी काही इजा नको आणि दुसऱ्यांना बी काही प्रॉब्लेम नको. आणि भाविकाला आम्ही आवाहन करणं आणि प्रशासनाला आवाहन करणं ह्यात भरपूर म्हणजे फरक आहे. त्यामुळं माझी मागणी अशी आहे की इथं येणारा फ्लो रस्ता म्हणजे रोजचं जी भाविक आहेत 40 ते 50 हजार लोक इथं ऑलरेडी पंढरपूरमध्ये येत असतात आणि प्रत्येक मठामध्ये 4 ते 5 वारकरी असतात. त्यांना चंद्रभागा स्नान करावीच लागते. मी त्यांना एवढं आवाहन करतो की त्यांनी जोपर्यंत चंद्रभागा त्याच्या मूळ पात्रात जात नाही तोपर्यंत चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करण्याचा मोह आवरावा. अन्यथा आम्ही आमचे प्रयत्न करतोय, आमचं कर्तव्य आहे, पिढ्यानं पिढ्या कर्तव्य आदिवासी माधव कोळी समाजाचं की येणारा भाविक सुरक्षित आला पाहिजे, सुरक्षित गेला पाहिजे.